नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. लवकरच महिला दिन येतोय. महिला दिन म्हटलं तर महिलांचे विशेष कार्य हे त्यांच्यापर्यंत न राहता पूर्ण समाजापर्यंत संपूर्ण अनेक ठिकाणी जावं, हा उद्देश फक्त तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत असल्या कारणाने गेल्या वर्षीपासून अनेक महिलांच्या घरी जाऊन आपण त्यांचा एक संघर्ष किंवा त्यांचं नक्की आयुष्य कसं आहे आणि त्याच्यातून त्यांनी काय बदल घडवून कुठेतरी एक चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे, याबाबत आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊन एक मुलाखत घेत असतो. आत्ता आपल्यासोबत तळेगाव गाव भागातील तुकाराम नगर या ठिकाणी असणाऱ्या एक मॅडम आहेत. आपण थोडक्यात त्यांची ओळख जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी नेहा निलेश गराडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची सदस्य आहे. त्याचप्रमाणे वीरांगना महिला विकास संस्थेची सदस्य आहे. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन महिला दक्षता कमिटीची सदस्य आहे. आणि आत्ता नव्यानेच वर वधू सूचक मंडळ मावळ त्याच्याही पदी माझी निवड झालेली आहे. बरं, आता आपण वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये वन्यजीव रक्षक मावळ संस्था म्हटलं की संपूर्ण मावळ तालुक्याला पहिला चेहरा आठवतो तो निलेश गराडे यांचा. आपण त्यांच्या पत्नी आहात. तर ते व्यतिरिक्त आपली वेगळी ओळख काय आहे? समजा तुम्ही आता हे जे सांगितलं तुम्ही बऱ्याच ठिकाणचे सदस्य आहात, तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमध्ये आपलं नक्की काय कामकाज चालतंय, काय सांगाल? वन्यजीव रक्षक संस्थेमध्ये आता म्हणजे जे माझे मिस्टर काम करतात समाजासाठी, तर त्या समाजासाठी जे काम करत असताना मी त्यांना म्हणजे प्रोत्साहन देत असते प्रत्येक वेळी, की मला अभिमान वाटतो की आज माझे मिस्टर समाजासाठी रात्री कितीही वाजू 1, 2, 3 म्हणजे आता इतक्या वेळा असे कॉल आलेत की रात्री 12, 1 वाजता 2, 3 वाजता सुद्धा कॉल आले आहेत. पहाटे 6, 6 वाजता 3 वाजता सुद्धा ते उठून जातात की समाजासाठी ते खूप काम करतात. त्याचा मला खूप अभिमान आहे. पण एखाद्या पत्नीला असं वाटत असतं की बाबा आपला पती ठीक आहे 8 तास काम करून घरी असावा, मग त्यातून तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं? म्हणजे असं ठीक आहे बाबा तुम्ही समाजासाठी करताय, परंतु तुम्ही घरासाठी सुद्धा वेळ द्या. आता हे ठीक आहे रात्री वेळ ते जाता, मग त्याच्यातून अभिमान तर वाटतोय, परंतु वेगळं पण काय वाटतं? आणखी काय सांगू शकाल? वेगळं पण म्हणजे आता सपोज एखाद्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे, ते घर खूप दुःखी असतं आणि त्यांना असं कुणाच तरी हातभार पाहिजे असतो की नाही आता हा माझा मुलगा तर पाण्यात बुडालेला आहे, तर ह्याला काढणारं कोणीतरी असावं. NDRF वगैरे भरपूर संस्था आहेत, अशा नाही की फक्त वन्यजीव रक्षक मावळ संस्था आहे. तर जसे पोलिसांचे फोन येतात की पोलीस पाटील असतील किंवा आपले तळेगाव पोलीस स्टेशन असेल किंवा ज्या ठिकाणी घटना घडेल त्या तिथल्या पोलीस स्टेशनचा लगेच फोन असतो आणि त्या टीम असल्या तरी ह्या टीमला बोलवलंच जातं आणि गेल्याबरोबर ह्यांना लगेच ते मृतदेह सापडतात. कधी कधी असं झालंय की 2-2 दिवस सुद्धा मृतदेह सापडलेले नाही आहेत, तर ह्या संस्थेने जाऊन 10 मिनिटात काढून दिलेला आहे. तर माहीत नाही काय, पण प्रत्येक कुठेही काही घटना घडली तर पहिली गोष्ट म्हणजे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला हा फोन येतोच. बरं, आता थोडक्यात आपली माहिती सांगा. आपलं लग्न केव्हा झालं, तळेगावात केव्हा आलं, आपलं माहेर कोणतं आहे, काय सांगू शकाल? माझं माहेर आहे मंचर. लग्न झालं माझं 25 एप्रिल 2007 आणि सासर आहे तळेगाव दाभाडे. बरं, तर तळेगाव दाभाडे आणि मंचर समजा तुम्ही तिथं माहेरपासून इथं आला, तर काय बदल जाणवला तुम्हाला? आता मंचर समजा एक शहरी भागात झाला, आता तो 25 वर्षावर थोडंसं ग्रामीण होतं, तळेगाव सुद्धा आता बदलतंय. काय जाणवतं तुम्हाला मंचर आणि तळेगावमध्ये काय फरक जाणवतोय? फरक म्हणजे मी माहेरी असताना कधीच घराच्या बाहेर अशी पडलेली नाहीये आणि माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते, त्याच्यामुळे आम्हाला स्कूल आणि घर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहीत नाही. आई वडील काका काकू ह्यांच्यासोबत जिथं जाईल ते फक्त सुट्टीमध्ये. पण तळेगावमध्ये आल्यावर माझ्यात फार सारा बदल झाला की माझ्या नवऱ्याने पण मला म्हणजे एक मूल चूल असतंच, मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांनी मला घराच्या बाहेर पड म्हणून प्रत्येक वेळी सांगायचे, नेहा तू घरात बसू नको, घराच्या बाहेर पड, बाहेरचं जग बघ, आज महिला कुठे चालल्या ते, किंवा त्यांच्या किती संस्था आहे, तुला जिथं जायचंय तिथे जा आणि समाजासाठी काहीतरी काम कर. थोडक्यात घरातूनच तुम्हाला प्रेरणा मिळाली म्हणून तुम्ही आज थोडं बाहेर आहात. घरातून मला प्रेरणा मिळाल्यामुळे माझी सासूही खूप छान होती की त्या सुद्धा म्हणायच्या तू तुझं कर, तुला कुठं जायचंय तिथं जा, तू जसं हा करतोय समाजासाठी तसं तुलाही त्याला वाटतंय ना करावं तर तूही कर आणि समाजाला वेळ द्या. बरं, तर तुमचं माहेरचं एखादी आठवण सांगू शकाल? तुमचं शालेय जीवनातील एखादी आठवण किंवा घरची परिस्थिती काय, कोण कोण असतात घरी? घरी म्हणजे माझे आई वडील, वडील आत्ता वारून 1-2 वर्ष झाले ते. पण जेव्हा माझा जन्म झाला मला ते म्हणजे सांगण्यासारखं आहे की ज्या वेळेस माझा जन्म झाला त्यानंतर माझे वडील आणि काका दोघंही सरकारी नोकरीमध्ये लागले. तर मग तिथे माझं नाव त्यांनी लगेच शोभा ठेवलं. म्हणजे माझ्या घरामध्ये तेव्हा माझा जन्म झाल्याच्या आधी कोणीच कामाला वगैरे नव्हतं, शेतीत चालली होती. तर दोघंही सरकारी नोकरीमध्ये लागल्यामुळं माझे काका वन फॉरेस्टमध्ये होते अधिकारी, ते आत्ताच रिटायर झाले, 1-2 वर्ष झाले. आणि माझे वडील नारायणगाव डेपोमध्ये सरकारी नोकरीतच होते, तेही रिटायर झाले. त्यानंतर एक
1-2 वर्षातच त्यांना थोडासा कॅन्सरसारखा आजार झाल्यामुळे कळून नाही आला आम्हाला तो पटकन. तर मग 2 वर्ष झाले आता माझे वडील वारलेत. पण माझे काकांनी इतका जीव लावला की ते एकदम म्हणजे वडिलांच्या म्हणजे मी सांगू पण शकत नाही एवढं माझ्या काकांनी खूप जीव लावलेला आहे आम्हाला. कधीच असं कमी काही पडू दिलं नाही. आणि एवढ्या जिथं बदल्या झाल्यात माझ्या काकांच्या सगळं फिरून झालंय आमचं माहेरी असतं. बरं, आता शिक्षण किती झालंय आपलं? माझं शिक्षण झालंय 10वी पास आहे मी. पण पुढे तेच माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे एकतर कॉलेजला जायचं तर म्हणजे थोडीशी एवढी परमिशन पण नसायची तर जा किंवा नाही असं. आणि त्यानंतर मग मी मॉन्टेसरीचा कोर्स केला. एक पिंपरी चिंचवडमधले सर आम्हाला शिकवायला यायचे. आम्ही 15-20 जणी होतो. मॉन्टेसरीचा कोर्स केल्यानंतर मी शिवाजीराव पाटील स्कूल आहे आमची इथे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की शिक्षणाला महत्त्व दिलं जातं आणि करिअरला सुद्धा कधी महत्त्व दिलं जातं. नक्की शिक्षण की करिअर? सध्या अनेक मुली शिक्षण घेतात परंतु माझं करिअर होण्यासाठी मला खूप शिकावं लागतंय असं त्यांचं सांगणं असतं. नक्की काय सांगू शकाल आपल्या भाषेत? बघा, शिक्षणालाही खूप महत्त्व आहे आणि करिअरलाही खूप महत्त्व आहे. शिक्षणाला आपलं शिक्षण पुरे झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय शिकायचं आहे ते करिअर निवडून बरोबर तेवढंच आपण व्यवस्थित शिकलं तर करिअर खूप सोपं आहे. आणि जे आपल्याला घरातून संस्कार घडवले जातात त्याचप्रमाणे आपण जर बाहेरही व्यवस्थित केलं तर करिअर आणि शिक्षण दोन्ही सोपंच आहे. बरं, आता आपण वीरांगना महिला विकास संस्था जी आहे त्याच्यामध्ये आपण सभासद आहात. नक्की त्याचं कामकाज कसं चालतं काय सांगू शकाल? कोण कोण पदाधिकारी आहेत? आमच्या वीरांगना महिला विकास संस्थेच्या संस्थापदाध्यक्ष आहे निलिमाताई संतोष दाभाडे. तर आमची वीरांगना महिला संस्था आता 8 वर्ष झाले आम्ही वीरांगना संस्थेमध्ये काम करतोय. तर आम्ही आता प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी आम्हाला आम्ही उपक्रम घेतला होता की डीमार्ट सारख्या ठिकाणी आम्ही महिलांना पिशव्या शिवण्यासाठी कापड दिलं. आणि त्या 30 ते 40 महिलांनी आम्हाला ज्या खूप गरजू होत्या त्यांनी आम्हाला ते पिशव्या शिवून दिल्या आणि आम्ही त्यांना त्यांचा रोजगार दिला. त्याचप्रमाणे आम्ही आता आश्रम आहे त्या आश्रममध्ये आम्ही जेवण दिलेलं वृद्धाश्रममध्ये. त्यानंतर जिथे मुलं आणि मुली आहेत तर आता नागपंचमीसारखा सण आला तर मग त्या मुलींना आम्ही तिथे जाऊन भेटवस्तू दिलेल्या आहेत. असे खूप सारे आम्ही 8 वर्षात काम केलेले आहे. बरं, आता महिला दक्षता समिती जी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत काम करते त्याच्यामध्ये सुद्धा आपण सभासद आहात. नक्की कसं कामकाज चालतं त्याचं? महिला दक्षता समितीचं कामकाज हे आपल्या तळेगावमध्ये जे काही उत्सव असतात दहीहंडी असो गणपती असो किंवा या उत्सव आले की आम्हाला बोलवलं जातं यात्रा वगैरे असे आणि त्या मीटिंग होतात. मग मीटिंगमध्ये जे काही सांगितलं जातं तसं पूर्ण तळेगावमध्ये सर्वांनाच सांगितलं जातं की असं असं आता हे आलेलं आहे ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. त्यानंतर असे काही घरगुती शाब्दिक वाद असतात नवरा बायकोंचे तर ते पोलीस स्टेशनपर्यंत न येऊन देता आमचं महिला पूर्ण आमचं जो आहे टीम आम्ही जाऊन तिथं त्यांना काउन्सिलिंग करतो. असं आमचं हे कामकाज चालतं. आता एक वधूवर सूचक मंडळात सुद्धा आपण सभासद त्याचं कामकाज नक्की कसं चालतंय? आत्ता नुकतीच माझी त्या सदस्यपदी निवड झाली. आता आमची पहिलीच मीटिंग झाली आहे. तर ते आता आम्ही चाललंय की एक मोठा मेळावा वगैरे घ्यायचा आणि सामुदायिक विवाहसुद्धा घेणार आहे. तर जिथं काय आता हे वर वधू सूचक मंडळामध्ये आहे तर आपले बरेचसे खूप जणांना काही काही अटी असतात काय असतात आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. त्यासाठी आम्ही हा वर वधू सूचक मेळावा घेणार आहे की तिथं येऊन तुम्ही समोर एक मुलगा मुलगी त्यांच्या घरचे सगळे की येऊन तिथे जर आपले प्रॉब्लेम सगळे बोलले कसं काय तर तिथे सोपं होऊन जाईल म्हणून आम्ही ते आता करणार आहोत. बरं, आता वन्यजीव रक्षक संस्थेकडे होतो त्याच्यात आपण सभासद आहात तर नक्की तुमचं मार्फत कसं काम चालतं आणि आतापर्यंत काय काय कामं केलेली आपण? वन्यजीव रक्षक मावळ संस्थेतर्फे आता एक मोठा चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तिथे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. 3,000 ते 4,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर त्यांचं बक्षीस वितरण वगैरे खूप छान पद्धतीने झालं. तसंही मग तो कार्यक्रम पाहता आता एक 15 दिवसापूर्वीच फोन आला होता की तुम्ही अजून काय कार्यक्रम करणार आहे का किंवा चित्रकला स्पर्धा पुन्हा भरवणार आहे का. तर तेही आमचं चालू आहे परत आणि असे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत. आत्ताच मी 10वीच्या मुलांसाठी ट्रान्सफर पॅड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2ला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या तर्फेच आता आम्ही तो एक कार्यक्रम घेतला. बरं, आता येत्या महिला दिनी सुद्धा आपल्या वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमार्फत महिलां स्पेशल तुम्ही काहीतरी कार्यक्रम करणार त्याच्याबद्दल काय थोडक्यात सांगा? ज्या महिला आहेत अशा की
खूप चांगलं त्यांचं कार्य चाललेलं आहे. तर त्यांना आम्ही सन्मान देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. ते एक वन्यजीव रक्षक मावळ संस्थेतर्फे कार्यक्रम घेणार आहे. बरं, एक अंतिम प्रश्न आहे. अनेक महिलांना असं वाटत असतं की आपल्याकडं शिकलेलो आहोत आपण, परंतु आपल्याला बाहेर नोकरी मिळत नाही, तर त्या महिलांसाठी आपण काय संदेश द्याल? तुम्ही शिकला आहात पण नोकरी मिळत नाही की तुम्ही जरा घराच्या बाहेर पडा. आपल्या मावळ तालुक्यात खूप साऱ्या संस्था आहेत. तुमच्या जी काही कला आहे त्या कलागुणांना वाव द्या, त्या संस्थेपर्यंत पोहोचा. तिथे जाऊन तुमचे कलागुण जर तुम्ही सांगितले त्यांना किंवा दाखवले तर त्याच्या मार्फत 2 पैसे तुम्हाला मिळायला लागतील. असं नाही की तुम्ही करिअर करून किंवा तुमचे जे काही वाव घेऊन घरातच बसावं. माझं तर सगळ्या महिलांना सांगणं आहे की बाहेर पडा. बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जग कळत नाही. नक्कीच. आज आपण तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत महिला दिन स्पेशल म्हणून नेहा निलेश गराड यांची एक मुलाखत घेतलेली आहे. त्यांनी त्यांचा संघर्षसुद्धा सांगितला आहे, त्यांचं नक्की कोणतं कार्य आहे, कसं त्यांचं काम चालतं आणि महिलांना एक विशेष संदेश त्यांनी दिलेला आहे. तर आपल्या परिसरात देखील अशा काही वेगळ्या काम करणाऱ्या महिला असेल त्यांनी नक्कीच संस्थेशी किंवा मावळ तालुक्यातील अनेक संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी, तुमच्यातील कलागुण त्यांना सांगावे, जेणेकरून आपल्याला कुठेतरी आर्थिक हातभार लागेल. मॅडम नमस्कार, आपण खूप छान माहिती दिली, धन्यवाद.